तर मित्रांनो, मी आता आहे सह्याद्री ॲग्रो स्किल ट्रेनिंग सेंटरच्या बाहेरच अगदी उभा आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि कशाप्रकारे इथे ट्रेनिंग चालतं या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण तिथले जे ट्रेनर आहेत सह्याद्री ॲग्रो स्किलचे ट्रेनर व्हर्टर्निटी डॉक्टर आपले प्रकाशजी चौधरी सर यांच्यासोबत थोडं संवाद साधूया, जेणेकरून या क्षेत्रामध्ये ज्यांना पण यायचंय, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, तर प्रॉपर त्यांना गायडन्स मिळेल आणि पुढे जाऊन त्यांना त्यांची कोणत्याही प्रकारचं त्यांचं नुकसान होणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी आपण या ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर सरांसोबत बोलून होणार आहे. तर काही माझे प्रश्न असणार आहेत, म्हणजे जे जे कोणी लोक असतील त्यांना या व्यवसायामध्ये यायचं असेल, त्यांच्या ज्या क्वेरीज असतील, प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होणार आहेत. सगळ्यात अगोदर मी प्रकाश चौधरी सरांचं स्वागत करतोय. सर, तुम्ही कुठे राहता? मी शहापूरला राहतो. ओके. तर बघू शकता आपण, इकडे खूप सारे लोक पण जमलेत बाहेरून महाराष्ट्रामधनं, भरपूर ठिकाणून इकडे लोक येतात ट्रेनिंगसाठी आणि हे ट्रस्टेबल ॲग्रो स्किल ट्रेनिंग सेंटर आहे. तर सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाचा प्रश्न सरांसाठी माझा हा असेल, जो सगळ्याच लोकांना पडलेला असतो, की सर खरंच पोल्ट्री फार्मिंग करून 30,000 महिना आपण कमवू शकतो का? 100% कमवू शकतो. हा व्यवसाय असा आहे, तुम्ही एक गोष्ट पूर्वी ऐकली असेल लहानपणापासून, की सोन्याची अंडी देणारी कोंबडी. ती कोंबडी असेल की नाही हे याच्यावर कोणाचा विश्वास नाही, पण माझ्या मते देशी कोंबडी, गावठी कोंबडी ही जी आहे, ही सोन्याची अंडी देणारीच कोंबडी आहे. आणि हिचं जर प्रॉपर ट्रेनिंग घेऊन, व्यवस्थित नॉलेज घेऊन, व्यवस्थित जर व्यवसाय केला, तर या व्यवसायामधनं 100% 30,000 ते 50,000 रुपये महिन्याला मिळूच शकतात. बरं सर, तुम्ही बरोबर बोलताय. 30,000 ते 50,000 आपण महिना कमवू शकतो. पण जेव्हा नवीन लोक ह्या व्यवसायामध्ये येतात आणि ते व्यवसायाला सुरुवात करतात, तर सगळ्यात मोठी चुकी त्यांच्याकडनं काय होते का त्या ज्यांना लॉसचा सामना करावा लागतो? एक लक्षात घ्या, अपयशाची काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते म्हणजे ज्ञानाचा अभाव. लोक काय करतात माहिती आहे का, इकडे तिकडे ऐकून किंवा